शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा विभागाच्या दगाबाजरे संवाद दौऱ्यावर. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यातल्या पाली गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर तीव्र टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर घराघरात भांडण लावण्याचा गंभीर आरोप केला. तसंच उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अजित पवारांचा अनर्थ मंत्री तर शिंदेंचा नगर भकास मंत्री असा उल्लेख केला. इथे महिला आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत. मिळतेत का? मिळते. बरं, निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती? सबको मिली थी ना. आता नवीन त्यांनी काढलेला आहे नियम, घरातील 2च महिलांना मिळेल. नहीं ठीक है, चलो पल भर मान लिया, हर परिवार में 2 ही महिलाओं को ये इस योजना का लाभ मिलेगा. म्हणजे काय करतायत? घराघरात भांडण लावतायत. माझा शेतकरी अन्नदाता आहे, त्याच्यामुळे आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे. ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ. कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा. आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा. आता कुठे गेलास? आता कुठे गेलास? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी. कर्ज माफी नाही केलं तर नाव लावणार नाही. मग आता काय लावणार? त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर भकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये. त्याच्यामुळे हे नगर भकास आणि अनर्थ मंत्री आहेत. हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत, मिरवतायत. तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार. झालं ना, आता वर्ष झालं.